श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आपण कुणावर देखील खूप विश्वास ठेवत असतो, त्याला आपलं समजतो, आपल्या जवळचं आहे असं मानतो. पण जी व्यक्ती आपल्या खूप जवळची असते तीच आपला घात करत असते. महाराजांशिवाय या जगामध्ये आपलं दुसरं कोणीच नाही, हे सांगणारा खूप सुंदर असा अनुभव आहे. हा अनुभव अगदी शेवटपर्यंत आज प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला असा काही अनुभव सांगणार आहे. माझा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्त हा सावधान राहील आणि कुणावर देखील डोळे झाकून विश्वास ठेवणार नाही, या हेतूनेच मी हा अनुभव आज येथे शेअर करत आहे. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम सांगायला आवडेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आली. स्वामी भक्तांनो, आम्ही जे काही घरी राहतो, म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर आम्ही जे काही माझे दीर भाई आहे, आम्ही हे जवळजवळ राहतो, फार लांब राहत नाही. आता सर्वांना माहीत आहे की भाऊकी असल्यानंतर कसं असतं. तर असंच होतं की माझ्या मोठ्या जावेचं आणि माझं कधीच पटलं नाही. आमचे कंटिन्यू हे भांडणं होत असायचे. आम्ही सेपरेट जरी होतो तरी त्यांचं माझं कधीच पटलं नाही आणि त्यामुळे त्यांचं आणि माझं भांडण झालं. प्रचंड त्रास आमच्या घरामध्ये होता. सर्व म्हणजे खूप आजारपण घरामध्ये होतं, खूप डिप्रेशन. कुणीच असं आनंदी राहत नव्हतं, कुणालाच मन शांती नव्हती. आमच्या घराजवळच स्वामींचा मठ होता, पण मी कधीच महाराजांच्या मठामध्ये जात नव्हती. उलट मी म्हणायची की तो बाबा उघडा आहे आणि तो स्वतः उघडा आहे, इतरांना तो काय देणार, असं मी म्हणायची. कधी त्याच्यासमोरून त्या रस्त्यावरून जर मी कधी गेले तर माझ्या मनात असे यायचे की हे लोक सारखे या माईकमध्ये काही ना काही बोलत राहतात, काही ना काही म्हणतात, याचं एवढं करतात, हे खरंच याला कोणी काही देत असेल का, असे प्रश्न मनात यायचे. मी कधीच तिथे झुकली नाही, कधी गेली नाही. पण म्हणतात ना की महाराजांची जर इच्छा असेल, ज्याला सेवेमध्ये घ्यायचं असेल, ज्याच्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल, त्याला महाराज कसे सेवेत घेतील हे काहीच सांगता येत नाही. असंच झालं. एक दिवस रात्री आमच्या घरामध्ये प्रचंड भांडणं झाले. असं वाटलं की आता आत्महत्या करायला जावं, असं इथपर्यंत माझे विचार आले होते. पण रडत रडत मी तशीच झोपी गेली. पहाटे 3ची वेळ होती. 3 वाजता माझ्या स्वप्नामध्ये एक वृद्ध व्यक्ती आले आणि ते मला बोलत होते. ते मला म्हटले की आम्ही तुझ्या एवढ्या जवळ आहोत, एवढी तू दुःखामध्ये आहे, एकदा आमच्या मठामध्ये येऊन तर बघ, दुःखमुक्त होशील, असे ते म्हटले आणि तिथून गायब झाले. मला काही कळेना. सकाळी उठले की असं काय आहे इथे, कुठलं आहे. मग माझं क्लिक झालं की इथं मठ, तेवढा एकच मठ आहे, तो महाराजांचा स्वामींचा मठ आहे. मग मी त्या दिवशी गुरुवार होता आणि पंचमी देखील होती. पंचमीच्या दिवशी गुरुवारी मठामध्ये गेले आणि तिथे गेले, आरती वगैरे झाली आणि तिथे त्या दिवशी प्रचंड प्रसाद होता. तो प्रसाद बघून मला फार आनंद झाला आणि मग मी प्रसाद वगैरे घेऊन घरी आले. त्यानंतर आता माझं रोजचं जाणं सुरू झालं की तिथे गेल्यानंतर थोडी मन शांती वाटायची आणि तिथे मार्गदर्शन सेवा देखील होत असायची. मार्गदर्शन ते करायचे, सांगायचे, त्यावेळेस माझं हृदय खूप भरून यायचं आणि मला खूप रडायला यायचं. काय होत होतं कळत नव्हतं. ज्या बाबाला इतक्या दिवस मी नावं ठेवत होते, आज त्यांच्यापुढे येऊन मी रडत आहे, हे बघून मला खूप आश्चर्य वाटायचं. तिथून पुढे माझ्या सेवेची ही सुरुवात झाली आणि मग मी सेवा करायला चालू केलं. घरामध्ये खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम होते. मग मी जे काही प्रश्नोत्तर करतात त्यांच्याशी भेटले, प्रश्नोत्तर त्यांना करायला लावले. त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमच्या घरामध्ये हे प्रॉब्लेम चालूच राहणार आहे, कारण तुमच्या वास्तूमध्ये प्रचंड दोष आहे आणि तुम्हाला बाहेरील बाधा ही केली गेलेली आहे. हे ऐकल्यानंतर पायाखालची जमीन सरकली, कारण मला कधी खूप फ्रेश वाटायचं आणि कधी काहीच काम करू वाटत नसायचं. खूप कंटाळा यायचा, आळस यायचा आणि काही ना काही दुखत असायचं. हॉस्पिटलला प्रचंड पैसे जायचे, घरामध्ये प्रचंड चिडचिड, असं आमच्या घरामध्ये एकंदरीत वातावरण होतं. आणि त्यानंतर मग त्यांनी असं सांगितल्यानंतर आता याच्यावर उपाय काय, तर कोणी केलं काय केलं, तर ते म्हटले की याच्याशी तुम्ही हे करू नका, कोणी केलं काय केलं. आम्ही म्हटलो की आम्ही जागा सोडू शकत नाही, कारण आमची परिस्थिती एवढी नाही की आम्ही तिथून निघून जाऊ, दुसरीकडे जाऊन घर बांधू शकू. याच्यावरतीच आम्हाला काहीतरी तोडगे उपाय सांगा.
मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर महाराज नाव देखील त्या व्यक्तीचं सांगतील, पण तुम्ही तोपर्यंत सेवा सुरू करा असं सांगितलं. आता तुम्हाला माहीत आहे, आपण जेव्हा सुरुवातीला सेवेत येतो त्यावेळेस आपण जे कोणी सांगेल ते करण्याचा प्रयत्न करतो, पण काही माहीत नसल्यामुळे आपल्याकडून चुका देखील होत असतात. तशाच माझ्याकडून झाल्या, पण महाराज बाळ समजून त्या चुका आपल्या पदरी घेत असतात. मला नवनाथ पारायण सांगितले, त्यानंतर गुरुचरित्र पारायण, स्वामीचरित्र पारायण अशा विविध सेवा घरामध्ये सांगितल्या. घरामध्ये विष्णू होम करायला सांगितला होता. हे सर्व करायचं. कसं करायचं, पारायण कसे करायचे, एवढं तर मी कधी पारायण केलेले नव्हते. घरात सर्वांचा सपोर्ट असेल तर काही वाटत नाही, पण मिस्टर हे पूर्णपणे नास्तिक, म्हणायला देखील काहीच हरकत नाही. कधीच देवाला त्यांनी हात जोडले नाही, मंदिरात देखील कधी गेले नाही. आपण कितीही म्हटलं की चला तरी ते जाणार नाही, मंदिराच्या बाहेरच उभे राहणार. त्यांचा देवावरती अजिबात विश्वास नाही. त्यामुळे आता जे काही मला करायचं होतं ते एकटीलाच करायचं होतं. मी काही देवघर देवारा देखील घेऊ शकत नव्हती. मी एका पाटावरती महाराजांचा फोटो मांडला. माझ्याकडे फक्त फोटो होता. मोठ्या जावीकडे जे काही कुलदेवतेचे टाक वगैरे आहे ते त्यांच्याकडे होते, माझ्याकडे काहीच नव्हतं. माझ्याकडे फक्त आता माझी स्वामी आई होती, बाकी दुसरं कोणीच नाही. त्यांनी सांगितलं की तुम्ही देवघर देवारा करा, सर्व काही व्यवस्थित हे करा, देवाची मांडणी करा, देवाची सेवा सुरू करा. पण माझ्याकडे एवढे पैसे नव्हते. घरामध्ये मिस्टर ऐकणारे नव्हते. महाराजांना एकच सांगितलं की तुम्हीच माझं आजपासून सर्वस्व आहात, माझी कुलदेवता तुम्ही आहात, माझं सर्व काही, गणपती, सर्व देव मी तुमच्यामध्येच बघते आणि मला फक्त माझ्याकडून ही सेवा करून घ्या आणि योग्य मार्ग दाखवा, या संकटातून आम्हाला बाहेर काढा असं महाराजांना मी म्हटले. आमचं पीक तुम्हाला सांगते की पीक आमचं खूप छान यायचं, पण ज्यावेळेस माल काढायचा त्यावेळेस काही ना काही होत असायचं. कधी मालाला भावच मिळत नसायचा, तर कधी माल कमी निघायचा, माल खराब व्हायचा, असं आमचं होत असायचं. पण जेव्हा महाराज आमच्या घरी आले त्यानंतर त्या वेळेस आम्ही जे काही पीक केलेलं होतं त्यामध्ये आम्हाला खूप नफा झाला आणि आमच्या पिकाला भाव मिळाला. माझी सेवा सुरू झालेली होती. 7 गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झाली. एका महिन्याला एक पारायण मी करू लागले होते. या पारायणामध्ये महाराजांनी खूप छान छान प्रचिती दिल्या. कधी साधूच्या वेशामध्ये, कधी श्वानाच्या रूपामध्ये, तर कधी कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये येऊन महाराजांनी दर्शन दिलं. एकदा तर असं खूप छान सापाचं पिल्लू, जसं महाराजांचे भगवे वस्त्र असते तशा महाराजांच्या भगव्या वस्त्रासारखं वाचत असताना मला तिथे येऊन त्याने मला दर्शन दिलं. खरंच महाराज येतात आणि दर्शन देतात. पण मला असं वाटायचं की आमच्यासोबत जे काही घडत आहे, त्यांनी सांगितलं आहे की करणी वगैरे केलेली आहे, तर ती करणी अशी, म्हणजे मला असं वाटायचं की माझ्या जावेनीच केलेली असणार, कारण त्यांचं आमचं पटत नसायचं असं मला वाटायचं. पण खरं जे असतं ना स्वामी भक्तांनो, ते खरं वेगळंच असतं. आपण खूप विश्वास ठेवतो एखाद्यावरती आणि तो विश्वासघात आपला होत असतो. असंच माझ्या बाबतीत देखील घडलं. मी माझ्या जी मधली जाऊबाई आहे तिचा कधी विचार देखील केला नव्हता स्वप्नात की ती असं माझ्याशी करू शकते म्हणून. कारण जेव्हा मी महाराजांची सेवा सुरू केली तेव्हा मला आणखी प्रचंड त्रास व्हायला सुरुवात झाली. माझा कधी एक पाय प्रचंड दुखायचा, एक कधी हात दुखायचा, कधी तोंडच दुखायचं, तर कधी कान, नाक, असं खूप वेगवेगळे आजार मला होऊ लागले होते. महाराजांशी मी रडायची, एकटी एकटी रडायची आणि मला सांगा नेमकी हे कोण करता आहे, याच्यातून मला बाहेर काढा. माझी मुलगी देखील खूप म्हणजे खूप रात्री हे करायची आणि एकटी एकटीच बोलायची. तिला देखील खूप प्रचंड त्रास होत असायचा. आणि मग महाराजांना खूप कळवळून विनंती केली की स्वामी, ही जी व्यक्ती असेल तिला माझ्या समोर फक्त एकदा मला ती दाखवून द्या की कोण आहे, म्हणजे मला तिच्यापासून सावध राहता येईल असं मी महाराजांना बोलली. आणि खरंच महाराजांनी मला त्या व्यक्तीला असं माझ्यासमोर आणलं की मी त्याची कल्पना देखील कधी करू शकत नाही, अशा पद्धतीने स्वामींनी माझ्यासमोर तिला घेऊन आले. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की महाराजांनी मला स्वप्नात महाराज आले आणि माझी जी जाऊबाई आहे मधली तिचा हात पकडून महाराज माझ्यासमोर तिला घेतलं. फक्त तिचा चेहरा मला महाराजांनी त्या दिवशी दाखवला आणि त्यावेळेस मला क्लिक झालं की मी महाराजांना बोलली होती की मला फक्त ती व्यक्ती कोण आहे ती दाखवा, आणि महाराजांनी ती व्यक्ती दाखवून दिली. त्या दिवसापासून मला खूप भीती वाटायची. ती आमच्या घरात यायची, घरात बसायची, बोलायची, हसायची आणि म्हणजे आम्हाला माझ्या मोठ्या जाऊविषयी मला भडकून द्यायची की तीच आपल्याला करते असं सांगायची.
आणि त्यानंतर पण महाराजांनी मला ही संकेत दिला होता, दाखवला होता. तेव्हापासून मी तिचं काहीच खाणं पिणं बंद केलं. पण तिने माझ्या मिस्टरांना जेवणामधून घातलेलं होतं हे आम्हाला कळालं आणि आता ते कसं करायचं, कसं काढायचं काहीच माहीत नव्हतं. स्वामींशिवाय काहीच पर्याय नव्हता. फक्त त्यांनी सांगितलं, तुम्ही तारक मंत्राचं जे तीर्थ आहे ते तुमच्या मिस्टरांना कंटिन्यू पिण्यासाठी द्या. घरामध्ये शिंपडा, ज्या काही मोहरी भरलेल्या आहे त्या सर्वत्र टाका. त्यानंतर मी ही सेवा जेव्हा वाढवली, सेवा ही करू लागले, त्यावेळेस ती आणखी आमच्यावरती करण्याचा प्रयत्न करू लागली. ती दर अमावास्या पौर्णिमेला बाहेरच जायची. नंतर मला ते क्लिक झालं की ही खरंच अमावास्या पौर्णिमा आली की कुठे ना कुठे जाते. तर मी तिला एकदा विचारलं देखील, तू कुठे जाते? तर ती म्हटले की काही नाही, असंच काहीतरी काम राहतं म्हणून मी जाते, असं ती मला म्हटली. त्यानंतर मग आमचा जो त्रास होता तो थोडा कमी व्हायला सुरुवात झाली आणि महाराजांनी असं काय चमत्कार केला 1 वर्षामध्ये स्वामी भक्तांनो, तो चमत्कार बघून तुम्ही देखील थक्क व्हाल. तिच्या सोबत असं काही घडलं की म्हणजे तिला अचानकपणे इतका मोठा आजार झाला की तो आजार डिटेक्ट झाल्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण तिला कॅन्सर डिटेक्ट झाला होता. कॅन्सर ती जवळपास 2ऱ्या स्टेजमध्ये कॅन्सर असल्याचं समजलं आणि त्यावेळेस मला खूप म्हणजे खूप तिच्याविषयी देखील हे व्हायला लागलं की महाराज नका. मी तिच्यासाठी प्रार्थना करू लागले की जरी तिने काही वाईट केलं असेल, आमच्यासोबत हे केलं असेल, पण असं एवढं तिच्यासोबत करू नका. पण म्हणतात ना की महाराज जसे कर्म असेल तसं फळ देतात आणि त्याचं फळ तिला मिळालं. प्रचंड त्रास तिला झाला, इतका त्रास झाला की अक्षरशः इतक्या मरणव्यातना मी माझ्या डोळ्याने बघितल्या. जेवढं आम्ही भोगलं, जेवढा आम्हाला त्रास दिला त्याच्या दान दुपटीने त्रास तिला महाराजांनी दिला. तिच्या कर्माचे फळं दिले. कारण आपण जर एखाद्याचं वाईट करायचं ठरवलं तर खरंच आपलंच वाईट होऊन बसतं. तिच्याकडे बघून मला खूप म्हणजे खूप रडायला यायचं की असं कोणीच करू नये असं मनामध्ये वाटायचं. महाराजांकडे एवढीच प्रार्थना करायची की महाराज अशी बुद्धी कोणालाच देऊ नका, सर्वांना चांगली बुद्धी द्या, सर्वांकडून चांगल्या सेवा करून घ्या. त्यानंतर आमचे दिवस हे बदलायला सुरुवात झाली. खूप त्रास झाला आहे 1 वर्षामध्ये आम्हाला पण महाराज सोबत होते आणि महाराजांनी लढण्यासाठी आम्हाला ताकद दिली. एकदा तर असं झालं होतं की माझी जी काही मुलगी आहे ती मुलगी अक्षरशः तिला प्रचंड ताप भरला होता. एवढा ताप की तिच्या अंगावरती असे चटके बसत होते. एवढा ताप, गोळी देऊनसुद्धा, औषध देऊन तिचा ताप कमी होत नव्हता. रात्रभर मी पट्ट्या करत होती तरी ताप कमी होत नव्हता. याच्यावर काय करावं? सकाळी हॉस्पिटलला घेऊन गेलो. डॉक्टरांनी बघितलं. डॉक्टर म्हटले की तुम्ही भाग्यवान आहात की एवढा ताप असूनसुद्धा मेंदूमध्ये ताप गेला नाही, नाहीतर लगेच झटके येतात असं डॉक्टर म्हटले. त्यांनी लगेच माझ्या मुलीला ॲडमिट करून घेतलं. कारण त्यांनी सांगितलं की आपण लगेच टेस्ट वगैरे करूया. मग ब्लड टेस्ट वगैरे केली तर तिच्या WBC ह्या फार कमी झालेल्या डॉक्टरांनी सांगितल्या. ॲडमिट केलं. माझा तिच्या नाडीवरती रात्रभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू होता आणि त्याचबरोबर तारक मंत्राचं तीर्थ मी तिला कंटिन्यू बनवून देत होती. त्याने तिला 4-5 दिवसामध्ये बरं वाटलं. महाराजांना म्हणायचे, आम्हाला माझी आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, कोणीच नाही, माझं सर्वस्व तुम्हीच आहात. मी तुम्हाला सर्व काही अर्पण केलेलं आहे, आता तुम्हीच बघा. आणि महाराजांना त्याच्यातून सुद्धा आम्हाला बाहेर काढलं आणि 4-5 दिवसामध्ये माझ्या मुलीला सुट्टी झाली. त्यानंतर माझ्या मुलाने असं काय एक केलं की ते बघून देखील तुम्हाला आश्चर्य वाटेल की जो काही उकळलेलं पाणी होतं ते उकळलेलं पाणी त्याला वाटलं ते थंड पाणी आहे. त्याने डायरेक्ट पातेलं घेतलं आणि तो पिण्यासाठी हे करायला गेला तर पूर्ण अंगावरती ते पातेलं सांडलं आणि तोचे पूर्ण अंग हे भाजलं. खूप सारे फोड आले. मी खूप घाबरली. हॉस्पिटलला गेली. त्याच्या अंगावरती मी कंटिन्यू महाराजांचे विभूती जी आहे ती विभूती लावत होती आणि त्यानंतर महाराजांचा तारक मंत्र म्हणत होती. महाराजांना एवढंच विनंती करत होती की त्याचा जी वेदना आहे त्या वेदना कमी करा, त्याला तो त्रास होऊ देऊ नका, तो त्रास मला होऊ द्या, कारण माझ्यामुळे हे झालेलं आहे, मला त्रास द्या, त्याला त्रास नको. आणि तो खरंच म्हणायचा. डॉक्टरांनाही विशेष वाटलं की एवढं भाजल्यानंतर ते पेशंट एवढं आनंदी राहू शकत नाही, कारण त्याची प्रचंड आग
होत असते. पण माझा मुलगा म्हणायचा की नाही, मला काहीच होत नाही, कारण महाराजांची विभूती आणि तारक मंत्राचं तीर्थ मी त्याला लावत होते आणि पिण्यासाठी देत होते. त्यातून देखील महाराजांनी त्याला बाहेर काढलं, लवकरच त्याला त्याच्यातून पण बरं केलं. माझ्यावरती महाराजांची खरंच खूप कृपा आहे. जे भाग्यवान सेवेकरी असतील तेच महाराजांच्या सेवेत येऊ शकतात. ज्यांच्या भाग्यात नाही ते सेवेत येऊच शकत नाही. सेवेत आले तरी पण ते सेवेतून बाहेर जाऊ शकतात, कारण महाराज एवढी परीक्षा बघतात की त्या परीक्षेमध्ये जो भक्त पास होतो तोच या सेवेमध्ये टिकून राहतो, बाकीचा नाही. संयम या सेवेमध्ये खूप गरजेचा आहे. एखादी गोष्ट मागितली आणि लगेच ती महाराजांनी दिली असं कधीच होत नाही. क्वचित जर आपण दुसऱ्यासाठी एखादी इच्छा व्यक्त करत असो, दुसऱ्यासाठी काहीतरी मागत असो, ती इच्छा लगेच पूर्ण होते, पण आपली इच्छा कधीच पूर्ण होत नाही. स्वामी भक्तांनो, असे मला हे स्वामींनी अनुभव दिले आहेत. तुम्ही कुणावर विश्वास ठेवू नका आणि फक्त महाराजांवरती विश्वास ठेवून सेवा करा. तुमचं देखील जीवन महाराज सुखमय करतील, असे माझे हे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहेत आईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.